राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये प्रियंका गांधी आपला सहभाग नोंदवणार आहेत। उत्तर प्रदेशमधल्या मोरादाबादमधून 24 फेब्रुवारीला त्या या यात्रेमध्ये सहभागी होतील। केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील बैठक निष्फळ ठरली आहे, त्यामुळे लाखो शेतकरी दिल्लीकडे उद्या कूच करतील। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 5 पिकांच्या एमएसपीचा प्रस्ताव दिला होता, मात्र 23 पिकांच्या एमएसपीच्या गॅरंटीवर शेतकरी संघटना ठाम आहेत, त्यामुळे दिल्लीच्या सीमांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र झाल्यामुळे हरियाणा, पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून इंटरनेट सेवा बंद असणार आहे। हरियाणाच्या अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसामध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे। उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ मंदिर परिसरात जोरदार बर्फवृष्टी होती, त्यामुळे कडाक्याची थंडी वाढली आहे। बर्फवृष्टीमुळे मंदिरावर बर्फाचा जाड थर पसरलाय, संपूर्ण मंदिरावर बर्फाची शाल पांघरलेली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होतीये, त्यामुळे घरांच्या छतावर, रस्त्यावर अक्षरशः बर्फाची पांढरी चादर पसरलेली दिसून येते। प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने संपूर्ण परिसर धुक्यामध्ये हरवला आहे। काश्मीरमधल्या बहुतेक भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। बारामुल्ला जिल्ह्यातल्या गुलमर्ग स्की रिसॉर्टमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे, तर बर्फवृष्टी पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे। जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यामध्ये सतत बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे रामबन व्हॅलीमध्ये मनमोहक दृश्य पाहायला मिळते। बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फच बर्फ दिसतोय, घरांवर बर्फाचा जाड थर जमा झालाय। पुण्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय, पहाटे थंडी असते, मात्र सकाळी 8 वाजेनंतर उन्हाचे चटके जाणवू लागतात। काल पुणे शहरामध्ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। आजपासून अटल सागरी सेतूवरून एसटी महामंडळाची शिवनेरी बस धावणार आहे। पुणे स्टेशन ते मुंबई मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर या 2 मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येते आणि विशेष म्हणजे तिकीट दरामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये, त्यामुळे प्रवाशांचा जवळपास 1 तासाचा वेळ वाचणार आहे। वसई ते मीरा भाईंदर दरम्यानचं अंतर कमी करणारी रोरो सेवा आजपासून सुरू होतीये। 3 महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली। गेल्या आठवडाभरापासून विविध तांत्रिक अडचणींमुळे वसई मीरा भाईंदर रोरो सेवा सुरू होऊ शकलेली नव्हती।